घनश्याम दरोडे आणि तुम्हाला माहिती आहे मी यायचं म्हटलं की काय तर घेऊन येत असतो तुमचं प्रथमतः TV9 मराठी छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो आत्ता सध्या मी आगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे बीड तालुका परळी या मतदारसंघामध्ये आहे. आणि मित्रांनो माझ्या मागं बघतायत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 5 असतात आणि त्यातले एक ज्योतिर्लिंग म्हणजे प्रभूंची वैजनाथ परळी इथे मी आहे आणि महादेवाचं तर दर्शन घेतलेलंच आहे. पण आता महादेवाने आशीर्वाद दिलेला आहे. आणि कसं आहे मित्रांनो परळीचं राजकारण बीडचं राजकारण लई सांगायची गरज नाही कारण इथं पंकजताई धनुभाऊ यांच्या नावानेच बीड तसंच आत्ता महाविकास आघाडी महायुती यांच्या नावानेच बीड जिल्हा ओळखला जातो. आणि बीड जिल्ह्यात अनेक बरंच काय आहे बरं का. कारण बीड जिल्हा कशाने ओळखला जातो तुम्हाला सगळंच माहिती आहे. पण आता ते गोष्टी आपण काही काढणार नाहीत कारण आता आपल्याला विकास महत्त्वाचा आहे. म्हणजे विकास म्हणजे मुलगा नाही बरं का. तर राजकारण कसं चालू आहे सत्ता कुणाकडे बरं गटार लाईनीचे प्रश्न झालेत का रस्त्यांचे प्रश्न आहेत का सर्वसामान्यांचे काय प्रश्न आहेत. आणि इथं कसं आहे थोडीफार दादागिरी बी आहे बाबा. मग सर्वसामान्यांना याचा त्रास होतोय का. महादेवाच्या नगरीत नेमकं काय चालू आहे देव तिसरा डोळा उघडेल का ह्यांचं असं राजकारण बघून हे सगळं प्रश्न आपण जनतेला विचारणार आहोत. आणि आता कसं आहे मित्रांनो एक ह्याच्यात लय भारी ट्विस्ट बरं का. धनंजय मुंडे साहेबांची नगर परिषदेवर सत्ता होती ते म्हणजे शरद पवार गटाकडून. पण आता ते आहे तर अजितदादा गटाकडे. मग आता नेमकं सर्वसामान्य जनता नेमकं कुठल्या गटाला कौल देणार का गट बाजूला राहणार तीन तिकडं काम बिगडं होणार का काय. आता तुम्ही म्हणता तीन कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण माझ्या तोंडून नाही तर सर्वसामान्य जनतेच्या तोंडून. हा मग चला तर मग इथूनच कौल घेऊया. सर्वसामान्य जनता क्या बोलते पब्लिक TV9 मराठीवर छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात. कुठून आलाय. बोरेगाव. काय महागाई काय म्हणते. महागाई भरपूर आहे ना बाबा. भरपूर आहे. हा अरे लाडकी बहीण काय म्हणते राव. कधी येईल कधी नाही येईल. कधी आले कधी नाही. हा काय परळीचा विकास वाटतोय का हो. काहीच नाही झिरो झाला भैया. झिरो झाला. काय बदल व्हायला पाहिजे काय राव. खड्डे हा बदल व्हा ना थोडा. लय खड्डे आहेत का राव. नाही खड्डे आहेतच की रस्त्याला. खड्डे आहेत. कुठं चाललाय बाबा. मी चाललो मोंड्यात. मोंड्यात काय येऊ दे की लागा. अरे बसा 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 बसला. हा चल हा, काय चल. म्हणतोयस. काय नाही बरं आहे. काही लग्न वगैरे झालं का नाही. लग्न करायचंय ना. हा करायचंय लग्न यावर्षी. करायचंय. हा काय रोजगार आहे का बेरोजगार. रोजगार आहे ना. रोजगार. हा बरं काय परळीचं वातावरण काय म्हणतंय. परळीचं वातावरण सध्याला गरम आहे हा? इलेक्शनचं. लय गरम आहे. हा बरं काय वाटतंय बरं इकडे धनुभाऊंची हवा होती आता परत पाहायला मिळेल काय. हा या वर्षी बी धनुभाऊच येते 100%. पण काय वाटतं बरं कुठेतरी तरुण जातीत गुरफटला जातोय का. नाही 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 नाही. नाही बरं काय वाटतंय मतदारसंघाचा विकास आहे का. आहे ना विकास. धनुभाऊ आले तर अजून जास्त विकास होईल. अरे पण खड्ड्यान तीन किती बक्कीला घर असतेला. हा होईल ना. आता होईल आता ह्याच्याबद्दल मी कसं बोलू शकतो. बर धन्यवाद भाऊ नमस्कार. नमस्कार. कशात चांगलं एकदम गन फेन लावून मस्त कडक मध्ये. गंध लावावं लागते उभा पद्धतशीर. हा या बरे आहेत ना आपण या बरोबर मग चालावं लागतंय ना. बरोबर हा देवाचे भक्त आहे आपण बरोबर. वैजनाथाचे. हा व्यापारी हा आहे व्यापारी. पण ग्राहकांना गंध नाही लावत. नाही गिरायकाला सेवा करतो गिरायकाची. गिरायकाची सेवा करतो ना. गिरायकाला गंध लावून कसं जमन सेवा करतो बरं गिरायकाची. काय पहिली महागाई काय म्हणते बाबा. महागाई बरी आहे स्थिर आहे. महागाई तसं काय हा. नाही. धनंजय मुंडे असल्यामुळे इथं काय सगळं पद्धतशीर आहे तसं काहीच नाही टेन्शन. पण आता पहिले शरद पवार गटाकडून लढायचे आता स्वतंत्र झालेत ना. आता 2 पक्ष 2 गट झाले ना. आता पण आता जनता आहे का स्वतंत्र जनता नाही परंतु आता त्याच्यासोबत चालावं लागते ना. त्याच्यासोबत चालावं लागते ना आम्हाला. पण लय नेते झेंडे घेतात नेमकं कार्यकर्त्यांनी कुणाचं घ्यायचं हा प्रश्न आहे आता का. पडताय ना प्रश्न. हा. कोणाचा घ्यावा हे कळत नाही ना. बरं दुकानात येणारे कस्टमर काय म्हणतायत. काय नाही चांगलं आहे सध्या त्याला व्यवस्थित चालायला. कमी जास्त कसं आहे थंडीच्या मानाने याच्या मानाने कमी जास्त गिरायक चालतंय. पण काय वाटतं बरं खरंच जातीव राजकारण झालं पाहिजे का हो. कोणतं जातीव राजकारण लय नाही होतंय. जातीवर नाही राजकारण काय राम 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 बोला. काय चाललंय. काय नाही ठीक आहे. काय म्हणते परळी. काय नाही सध्या ठीक. लय तापली परळी हा. राजकारण तापलंय का. मी सध्या परळीतला नाही ग्रामीण भागातला आहे, खेड्यातला ग्रामीण भागातलंय हो. कुठलं गाव. मरळवाडी. बर शेती काय म्हणते. शेती सध्या चांगली आहे या. चांगली. हो. काय होतं शेतीत. शेतीत होतं खरीपाला होतं हे आपलं सोयाबीन कापूस. हा. आता रब्बीला गहू ज्वारी आहे. बरं काय सोयाबीनचं कापसाचं झालं का नाही. नुकसान झालं ना जरा पण किती झालं? अनुदान भेटलं शासन गव्हर्नमेंटनं दिलं. दिलं किती दिलं बरं. काय 10,000 हेक्टर दिलं. 10,000 हेक्टर. हो. बरं खरंच वाटतंय का 10,000 हेक्टरी एवढं उत्पन्न होतं आपलं
खरंच भागले का जास्त शेतकरी? जास्त होत आहे पण आता काय करावं नसल्यापेक्षा बरं आपण काय तिथं ठुली का हा हा असं आहे, हा. बरोबर आहे. पण कायच वाटते बरं, PM किसान योजना येते, लाडकी योजना येते, खरंच सर्व शेतकरी समाधानी आहेत का याच्यात? समाधानी आहे समाधानी आहेत. समाधानी आहे बरं आता मला सांगा, परळीचं राजकारण हे असंच चाललंय, काय वाटतंय बरं, बदल व्हायला पाहिजे का? बदल झाला काय नाही शहर मधले असेल आमच्या ग्रामीण भागाला संबंध नाही आम्ही काय म्हणू शकत नव्हतो बरं ग्रामीण भागाला पाण्याचे त्याचे प्रश्न आहेत का? नाही पाणी आहे सर्व आहे बरं काय वाटतंय बरं, कसं आहे? नमस्कार सर. हा नमस्कार. मी गेल्या 20 वर्षापासून इथं प्रवास करतोय. हा 20 वर्ष जसं आहे तसंच आहे. हे आहे हा. जसं आहे तसं काहीच फरक पडला नाही. काहीच फरक नाही बरं. माझा आजोळ इथल्या जवळ हा. आहे. बसने येतो. 20 वर्षामध्ये आहे असंच आहे. 20 वर्ष झालं आहे असं, फक्त नेते निवडून येतात, खुर्च्या बदलतात बस. दुसरं काहीच नाही. बरं परळी मतदारसंघ सगळ्यात मोठं गाव माझं आहे. परळी परळी मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्व गाव आहे, सगळ्यात मतदारसंघात माझं मोठं गाव आहे म्हटलं. मोठं गाव आहे सगळ्यात. बर्दापूर नावाचं गाव माझं. बरं इथं शौचालयाची वगैरे सुविधा आहे का? काहीच नाही. इथं दादागिरीचं प्रमाण जास्त आहे. ते काही सांगू शकत नाही पण बाकीचं बस स्टँड व्यवस्थित आहे. हा बस स्टँड व्यवस्थित पाहिजे. बरं काय वाटतं बरं, तरुणांना खरंच आजचे दिन आल्यात का? बऱ्यापैकी परळीमध्ये सर्वजण शिकायला तर आम्ही जातात पूर्ण जण. हा हा आम्ही योगेश्वर कॉलेज सगळे शिकायला जातात. शिकायला जातात. बरं काय वाटतं बरं, एकंदरीत सगळ्यात माग विकास झाला पाहिजे. हा. 2 मंत्री असल्यामुळे विकास झालाच पाहिजे. काय करतोय तू? माझी स्क्रॅपची दुकान आहे. बरं काय वाटतंय, खरंच आजचे दिन आलेत का? आजचे दिन आलेत असं कुठं वाटत नाही गेले आलेत म्हणून. हा हा सरकार म्हणलं होतं आम्ही सत्तेत आलो तरुणांना नोकऱ्या देऊ, नोकऱ्या देऊ वाटतं नोकऱ्या तर काय नाही जिथलं जिथं आम्ही आणखीन खड्ड्यात गेलो. हा हा आणखीन बी खड्डे आहेत. बरं काय वाटतंय बरं, नगर परिषदेने इकडे विकास केला का? नगर परिषद दादाने विकास केलेला आहे. आतापर्यंत हे ग्राउंड पण नव्हता. हा दादानी कमीत कमी हे ग्राउंड आणि रस्ता हा. आणि हे जिम जे आम्ही जिम मारतो बर ते तरी दादाच्या ह्याच्याने आलेले आहे. बरोबर. बाकी तर काय भ्रष्टाचारच आहे सगळे तर. बरोबर. तुम्हाला माहिती पण शहर म्हणलं की सुंदर शहर आलं, वाटतंय का आपलं सुंदर शहर आहे म्हणून? आहे ना. माजलगाव शहर सुंदर शहरच आहे. बर पण माजलगावात अतिक्रमण लई. अतिक्रमण बघू ना आता कुठं अतिक्रमण नाही. हा. नेत्याच्या जे बीजेपीचे नेते त्यांच्या मनातच अतिक्रमण काय. बरोबर बरोबर म्हणजे मनातच अतिक्रमण आहे. अरे भाईने नवीन शोध काढाय, मनातच अतिक्रमण. काय वाटतंय बरं, खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? लाडक्या बहिणीचा फायदा होतो ते नाही होत त्यांची इच्छा. लाडके दाजी म्हणले तसे तुम्ही बरोबर आहे ना हा. ते. लाडके दाजीला बी काहीतरी पाहिजे ना. दाजी बरोबर. खड्ड्यात आणि बहिणीवरी बरोबर आहे. जेव्हा दाजी खड्ड्यात खड्ड्यात, घालायला. दाजी खड्ड्यात. हा सगळं. दाजीने खर्च करायचा कसा? तेच बघा आता हा. ते लाडकी बहीण म्हणतात चलत दाजी ना तिच्या बरोबर. पाठीमागच बैल बरं, पाड्या निघला. आमच्या भावाने आम्हाला वहिनी आणायची म्हणलं तर दाजीच्या खिशात पैसा नाही. अवघड झालाय ना. बरोबर बरोबर नाही? आहे, बरोबर. बरं काय वाटतं बरं, दर 5 वर्षाला आपल्याकडे बदल व्हायला पाहिजे का? दर 5 वर्ष व्हायला पाहिजे हा. पण होईल आपल्या माजलगाव शहरामध्ये तर होते. बर सगळीकडे. काय वाटतं बरं, आता नगर परिषद शासनाच्या ताब्यात आहे, 5 वर्ष कोणाकडे होते, कोण नेता आहे होता इथं? काय दादाचं ताब्यात घेणार अजून अहो पण आता गल्ली गल्लीत दादा तयार होत आहे, दादाचं नाव तरी कळू दे की राव. बरं का दादाचं प्रकाश थांबा की राव दादा, तुमच्याकडून आलो की मी. बोला. बरं काय वाटतंय बरं, शेतमालाला भाव देतंय का सरकार व्यवस्थित? नाही सध्या तर नाही. काय- शेतकरी परेशान आहे सध्या हा. आता. भावाला कमी जास्त भाव येत आहे. बर तुम्हाला जिल्हा बीड बरोबर का? हो. बरं काय वाटतं बरं, एकंदरीत बीड जिल्ह्याचं नाव कुठेतरी बदनाम होतंय का? दहशतवादीचं लय वातावरण चालू आहे. नाही, दहशतवादी नाही, पण थोडंफार सारा दबाव चालू आहे जरा थोडेसे असे. हा हा का बघा, बीड म्हणलं तर कोयत्याचा बीड मानला जातो, म्हणजे तरुणांचा बीड मानण्याऐवजी इथं हातमजुरीचे खूप प्रश्न अवघड आहे. काय वाटतं बरं, कुठेतरी हे प्रश्न थांबले पाहिजे का? हो थांबले पाहिजेत ना. बरं इथं बडे दिग्गज नेते आहेत, मुंडे असतील, पुन्हा बाप्पा असतील, वाटतंय का काही सोयी सुविधा करतायत? पंकजा सुविधा तर असतील. काय नाही सुविधा. हा. जे शिक्षण झालेले मुलांचे बेरोजगारी झालेली जे शिकलेले मुलं आहेत त्यांना नोकरीचा पता नाही, काही नाही अजून. बर ते त्यांचे हिंडत राहतात ते बिगर. पण असं वाटतंय का तरुण नेता तयार व्हायला पाहिजे, सर्वसामान्यातला नेता तयार व्हायला पाहिजे आता बास? बिलकुल बिलकुल. बरं आता काय वाटतंय, 5 वर्षांनी म्हणजे आता नगर परिषद आहे, आता काय वाटतंय बरं, नवीन चेहरा कोणी इकडं? म्हणजे नगरपालिका आमदारकीचा ना, हो नगर परिषद. नगर परिषदचा. हा नवीन चेहरा कोण वाटतं बरं? काय सध्याचं नवीन चेहरे तर कोणीच हा. नाहीत. जे जुने चेहरे तेच उभारण्यात आलेले आहेत. नगरपालिकेचे आहेत ते नगरसेवकाचे ते नवीन चेहरे सगळेच आलेले आहेत आता. बर आता तुमच्या तालुक्यात वाटतोय का विकास झालाय म्हणून? हा, तर विकास हा. नाही, विकास झालेला आहे. हा विकास झालेला आहे. काय म्हणते बरं, काय म्हणते सर्वसामान्य जनता? सामान्य जनता म्हणते की ईव्हीएम बंद करा आणि वॉलेट पेपर निवडणूक करा. डायरेक्ट व्हीएम बंद झालं पाहिजे. बर भावना तुम्हाला मतदान येणार, थांबा थांबा. होय पण हे जर काय म्हणतायत ईव्हीएम बंद केल्यावर बॅलेट पेपरवर जर निवडणुका याची म्हणलं तर वेळ जास्त लागतोय. लागू द्या ना, पण खरला खरं खोटला खोटं होईल ना. आपण म्हणजे आता जे की असं आता हे बिहारची निवडणूक झाली, हा. 200 पर्यंत निवडून येईल तर
हा. त्याला काय उपयोग आहे का काही आपण 10,000 रुपये बहिणीला दिले आहेत. हा, मग ते तर वेगळाच प्रश्न येतो तो हा हा 10,000चा प्रश्न. आपल्या इथे 1,500 दिले, तिथे 10,000 दिले. हा. वेगवेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्राचा वेगळा आहे, बिहारचा वेगळा आहे. बर काय वाटतं बरं ही लाडकी बहीण ही राजकारणापुरतीच मर्यादित आहे का? मर्यादितच सर, मर्यादितच आहे, मर्यादित मर्यादितच आहे. आणि असाय पाहिजे का असे कार्यक्रम राबवायला पाहिजेत, पण त्याला राजकीय किंवा निवडणुकीच्या वेळेसच त्याला महत्व देऊ नये. पण जर मला आता एक सांगा, लाडकी बहीण म्हणलं तर ठीक आहे, पण तुम्हाला बहीण आहे का? आहे ना? आहे. बरं तुम्ही जन्मल्यापासून तर तिची काळजी नाही कुठपर्यंत दिली. आहे? आतापर्यंत नाही. आतापर्यंत नाही. बरं मला सांगा, बहीण भाऊ म्हणलं तर जन्मल्यापासून मरेपर्यंत काळजी घेते, घेते. बरोबर का नाही? बरं, right. हा. पण आता हे सरकार काय म्हणते, 65 वर्षाच्या पुढच्यांना लाडकी बहीण नाही, 65 वर्षाच्या आतल्यांना, शासकीय जे अधिकारी आहेत कामावरती आहेत, त्यांना लाडकी बहीण नाही. मग ही फक्त मतदानापुरतीच लाडकी बहीण आहे. मर्यादितच आहे, मतदानापुरती मर्यादित आहे ना. हे आता बंद होणार. आता हे जे आपली निवडणूक झाली, हा. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणूक झाल्या की लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होणार आहे. बंद होणार. हे फक्त हे निवडणुका होण्यापर्यंत ही लाडकी बहीण योजना आहे. त्याच्यापुढे बंद केली जाणार आहे. ही सुद्धा पण काय वाटतंय बरं, ईव्हीएम वरती घोटाळा वाटतोय का? 100% नाही, 200% ईव्हीएमच घोटाळा आहे. मग निवडणूकच कशाला घेताय बा? मग आता ही जी युवा पिढी आहे हा. किंवा जे आता राजकीय लोक आहेत किंवा सामाजिक बांधिलकीमधले काही लोक आहेत, ह्याने उठाव घ्या पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्याने घेतला तर होईल ना. आमच्यासारख्या सामान्य जनतेने काय, आमच्या सामान्य जनते काम करते, इथं ग्राउंडवर येते, व्यायाम करते, जाऊन काय वाटतं बरं, बिहारचा रिझल्ट पाहिल्याच्या नंतर कुठेतरी लोकशाहीला धक्का बसला? मुंबईला, आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच होणार आहे. हेच होणार आहे. दुसरीकडे कुठं नाही, पण मुंबईला 100% हेच होणार आहे. हेच होणार आहे मुंबईत. 100%. कारण मुंबई पाहिजे हा, त्यांना, मुंबई पाहिजे. आणि मी कुण्या आहे का सर, मी कुण्या ह्याचा का म्हणजे पक्षाचा नाही माणूस. पक्षाचं नाहीच मी. बरोबर आहे. सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणून मी बोलत आहे. सर्वसामान्य माणूस बोललाच पाहिजे, बोललंच पाहिजे, कारण आपण मतदान देतो, आपला आवाज उठवणं अधिकार आहे. काय वाटतं बरं, महागाईमुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय का? महागाईमुळे तर सर्वसामान्यांना त्रास होते, पण हे दाबलं झाले सर. आता ऐकून घ्या, लाडकी बहीण योजना असेल किंवा तुमच्या अनुदान तर देणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्याचा हा प्रश्न बरोबर आहे. खूप मोठा आहे. बरोबर. कारण का त्यांच्यावर खरंच अन्याय भरपूर झालेला आहे. बरोबर आहे. पण जर एकरी 10,000 रुपये देत आहे, खरंच एकरी 10,000 नाही, एकरी मध्ये काहीच होत नाही, 10,000 मध्ये काहीच होत नाही. बरं जास्तीत जास्त त्याला 50,000 तरी अनुदान द्यायला पाहिजे. बर नक्कीच नक्कीच. इकडे लय चुब इकडे इकडे कोण आहे का? थांब थांब. इकडे निम्मी पळाले ना म्हणजे पटांगण मोकळं होईल. दादा तुझा बॅट कुणाचा तरी डोळा उडवील बाबा. बॅट घे की मागे. सर कशात? सर तुमची हाईट पुरे नाही, मला खाली बाबा कसं असतंय, हाईट ही ना विचारांची असावी, शरीरांची हाईटची काय का हा असावा. काय होत त्याला उदय राव काय म्हणताय, कसं आहे, बेरोजगार आहे का रोजगार? रोजगार आहे. रोजगार. बरं गॉगल लावलंय काय? किती नंबर? आता नंबर लागला आम्हाला अभ्यास करू. सिंगल बॅटरी डबल पॉवर. बरं अजून काय वाटतंय बरं, गॉगल तर तुला जाऊ दे, गॉगलचं का नाही, पण विकास वाटतोय का या मतदारसंघाचा? माजलगावचा हा माजलगावचा. आम्हाला पिच नाही इथं खेळायला. पिच नाही. एक मिनिट, हसला तर प्रश्न तुमचे जाणार नाहीत बरं का, हसण्यावारी प्रश्न घेऊ नका. आम्ही क्रिकेट खेळतो सगळे मुलं. आम्हाला इथं पिच पाहिजे, बरोबर आहे, थोडं गवत पाहिजे. आम्हाला लागलं गेलं काय करणार आम्ही? बरोबर आहे, बरोबर. लागले तर रक्त येईल, गावता दाखवून तरी जाईल. हा अजून काय काय प्रश्न आहेत बाबा, तरुणांना काय वाटतं? काही काही गल्लीमध्ये नाले नाहीत, फक्त रोड करून ठेवले तर पण पाणी कुठं लोकांच्या घरात घुसतं ना ते. बरोबर आहे. काय वाटतं बरं, रस्ते झालं म्हणजे लोकांच्या गरजा संपल्या. खड्डे वगैरे आहेत अजून, पण आता होईल विकास. आता तुम्ही आल्यावर आता इथं बघा, इथं असेच खड्डे येते आहेत. काय वाटतं बरं दादा, दरवर्षी दर 5 वर्षाला बदल व्हायला पाहिजे का? बदल व्हायला पाहिजे ना. बरं इकडे काय वाटतं बरं, नवीन चेहरा कोणी इकडं? माजलगावला हा, नगराध्यक्ष मध्ये हा. आता बघू, आता भरपूर उमेदवार आहेत त्याच्यामध्ये. आता जे आपलं काम करतं, जे ज्यांना म्हणजे लोकांच्या म्हणजे ज्या गरजा आहेत त्यांना समजतात लोकांचा, ते ज्यांना आपण निवडून देऊ. बरं 5 वर्षात जे नेते होते त्यांनी विकास केलाय का, वाटतोय का? पहिलं का मला आठवतं का 2017-18 निवडणूक झाली, त्याच्यानंतर आता निवडणूक होईल, मध्ये ते भ्रष्टाचारचे आरोप झाले, हे झाले ते झाले, त्याच्यामध्ये निवडणूकच झाली नाही. बरं शासनाच्या ताब्यात नगर परिषद होती, प्रशासन शासनाच्या ताब्यात प्रशासनाने बघितलं का? सीईओ त्याच्या लाच घेताना पकडला होता, ते चव्हाण म्हणून. चव्हाण म्हणून तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात? नाही संभाजीनगर कुठला होता, विदर्भातला होता. बरोबर बरोबर. म्हणजे सीओच लाच घेतात बघा. मग काय वाटतं बरं, आता महायुतीत अनेक नेते जातात, महाविकास आघाडीत मध्ये अनेक नेते जातात, तुमच्यासारख्या तरुणांचा मतदानावरचा विश्वास उडतोय का? उडत नाही विश्वास. मतदान अधिकार आहे आमचा, विश्वास नाही उडत. नाही पण आता बघा, एखादा भ्रष्टाचार करणारा नेता आम्ही निवडून देऊ, भ्रष्टाचार करणारा कार्यकर्ता असू द्या, सामान्य माणसातला माणूस आम्ही निवडून देऊ.
कारण पहिलं काय होईल हा. मोठ्या घरचे उभे राहतात, मोठ्या घरचे निवडून येतात, बरोबर. तर सामान्य घरातला पण मोठा व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे. मला काय म्हणायचे दादा, आता समजा महायुतीत एखादा नेता झाला, राष्ट्रवादीतून निवडून आला, तुम्ही त्याला निवडून दिला आणि तो जर महायुतीत गेला आणि म्हणला मी सत्तेसाठी गेलो, तर कुठेतरी कमीपणा वाटतोय का? कमीपणा म्हणजे लाज पाहिजे ना त्या माणसाला. हा. जो पक्ष मग बदलतो असं का, केल्यामुळे कुठे पक्ष बदलतो का, तो एकाचा नसतो ना तो. बरोबर आहे. बाई येऊन पक्ष नाही बदलायला पाहिजे. हा, बरोबर हा. आहे. पक्ष बदलणारी नाही नाही नाही, पक्ष नाही बदलायला पाहिजे. आपण समजा आता एखादा XYZ पक्षातला आपण निवडून दिलं, बरोबर. मग आपण त्या पक्षाला बघून निवडून दिलं ना, बरोबर. काम करेल म्हणून. आणि बरोबर. तो जर सारखे पक्ष बदलू असेल तर मग काय उपयोग आहे. बरोबर आहे. बरं, आता बीड तुम्हाला जिल्हा येतो, कुठेतरी गुन्हेगारीचं प्रमाण बीड मध्ये खूप वाढले, खूप वाढले. घराघरात जातीभेद दादा व्हायला झालाय, लागलाय. म्हणजे खूप अडचण येते समजा. हा. कारण खेडेगावात अजून पण ओबीसी मराठा हे एकत्रच आहेत, एकत्र पण या राहणार. नेत्यामुळे काय होईल, हा. जातीभेद होतोय खूप. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे एकत्र येऊन आणणारे लोक या राजकारण्यांनी पर वेगळे केले. हा. थँक्यू बाबा सो मच. सामान्यासाठी ईडी, बाकी मोठ्यांचं त्यांच्यासाठी ईडी नाही, काही नाही, काही नाही बरोबर, त्यांच्यासाठी. हा. बरोबर. फक्त शेतकऱ्यांसाठी ह्यांच्या तिजोरीत पैसा नाही, हा. विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी नाही, महिलांसाठी त्यांना योग्य सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाही, काही खरंच नाही. 1,500 घर चालतंय का? 1,500 तुम्हीच बघा, हा. मलाच लागायला लागलेत दररोज 100 रुपये कुठं जायचं म्हणल्यावर. नाही आहे ना, बरोबर आहे. बेसिक मुद्दा आहे ना. 1,500 घर चालतंय, हेच मुद्दा आहे खरं. 1,500 म्हणजे त्यांनी मतदान विकत घेण्याचं चालू केले, इनडायरेक्टली देता येत नाही तर तसे द्या पैसे. बरोबर बरोबर. एक तुम्ही किती आता एवढे, आता मला माहित नाही जास्त, पण किती सरकारी नोकऱ्या निघायला लागल्यात गेल्या 10 वर्षात. बरोबर सरकारी नोकऱ्या निघणं झाले तर आरक्षण घेऊन काय फायदा आहे. बरोबर आहे. सगळं लढायचंच कशासाठी? लढायचंच कशासाठी. हा. हा. मारायचंच कशासाठी? त्याच्यामुळेच बरोबर आहे. त्यामुळं- नक्कीच सर्वसामान्यांचा, तरुणांचा खरा हा क्रोध आहे की मतदान देऊन तरी काय करणार आहे, फायदा काय होणार आहे. काय वाटतं दादा, खरंच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे का? हा, बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे असं कुठेतरी वाटतं, किंवा हे एक कुठेतरी हॅक करू शकते आणि ते फॉरेनच्या माणसाने सांगितलं किंवा EM ही हॅक होऊ शकते. हा. त्यामुळे आतापर्यंत जी बॅलेट पेपरवर हे मतदान व्हायलाच पाहिजे. हा. आणि इथून माझं जनतेला एक सांगणं होईल, किंवा त्या उमेदवाराचं शिक्षण बघून त्याचं मतदान करा, त्याचं जात धर्म बघू नका. बरोबर आहे. इलेक्शन त्याला मतदान, आपली जात काय, आपल्या जातीचा तरच लोक त्याला मतदान करतात. भावानी खरंच योग्य मुद्दा मानलाय की त्याचं जात भेद हा. काय बघू नका, शिक्षण बघा. शिक्षण बघा, ते माणूस आपल्यासाठी काय करू शकतंय, बरोबर. त्याला अभ्यास आहे का त्या गोष्टीचा, तरच त्याला मतदान करा. अशा आपली जात आणि धर्म बघून मतदान करू नका तुम्ही, हे बरोबर म्हणायचंय आहे. मला. जातन धर्म केले तर उद्याची तरुण पिढी घडणार कसे? हा, ते हा. आज फक्त आता राजकारणाला काय पाहिजे, धर्म आणि जात जात, ह्याच्यावरच मतदान मिळावं लागले ते. बरोबर. पण आज नवीन तरुण पिढीला पण मात्र असं एखादा नेता आहे का विकासाच्या मुद्द्यावर मत मिळवतोय म्हणून? हा, आहेत ना बरेच नेते तर तसे पण बरोबर. आहेत. पण इकडं वाटतोय का विकास आहे म्हणून? नगर परिषदेने विकास केलाय का वाटतोय नाही, का? नगर मी आता खेडेगावातला आहे. बरं. काय वाटतंय बरं, खेडेगावापर्यंत सरकार पोहोचतंय का? हा, बऱ्या प्रमाणात पोहोचतंय, पण एवढ्या पण प्रमाणात नाही पोहोचू शकत आता, मला असं वाटतंय. बरं. कारण की बरेच आज अशा सगळ्यात गोष्टी मोठं आपल्या योजना, महाराष्ट्रात शोकांती काही तरुणांना रोजगार नाही. रोजगार नाही तरुणांना. बरोबर आहे तुमचं एकदम. बरोबर बरोबर. आज झालं, आज सरकार म्हणते 8 महिन्यापासून म्हणते भरती निघाली. आता याड आली का पोरं 1-2 वर्षापासून त्याच भरतीची ते तयारी करतात. बरोबर आणि बरोबर. आता कुठं सरकारने 17,000ची याड काढली. हा. ह्याच्या आधी काय नुसतं लांबिलंय मुलांना. बरोबर. आम्ही आज 1 वर्ष झालं म्हणजे आशेची किरण हा, दाखवतोय. अशा आम्ही आता म्हणत ह्या 29 तारखेला याड आली, या तारखेला याड आली, कोणतरी फेकच याड टाकतंय मध्ये. हा. मग असे म्हणून मुलं तयारी, कॉम्पिटिशन वाढली. बरोबर. पण सरकार काय याड लवकर टाकीत नाही. आता टाकली, बरोबर. पण आता पण असं कुणा विद्यार्थ्यांच्या मनात खंत किंवा इथून पुढे बी ह्या इलेक्शन मुळे अजून याड लांब जाती का काय. बरोबर आहे. आणि या टाकून बी कुठेतरी शिक्षणात बाजार होतोय का? हा, असं वाटतंय किंवा पेपर फुटीचं वाटतंय. हा. पेपर फुटतेत, सरकार काय म्हणतं की तुम्ही CCTV आणून दाखवा. हा. म्हणजे परीक्षा घेणार ते. परीक्षा ते घेणार, हा. CCTV आम्हाला मागणार. बरोबर आहे. माणसं त्यांची. हा. आणि दादा तुमच्याकडे मोबाईल सुद्धा खात नाही याला. मग ते आम्ही काय मोबाईल मध्ये नेतोय का, म्हणजे याला आम्ही फक्त पेन घेऊन जातोय मध्ये. म्हणजे याला साधन सोपं आपल्या ग्रामीण भाषेत उदाहरण आहे, माझी चप्पल घेऊन माझे टाके राहा, हे असं झालं म्हणायचं थोडक्यात. हा, ते म्हणायचं. म्हणजे काय म्हणते भाऊ, कसं चांगले? काय मिरचीचा झणका जाणवतोय का? लय झणका, का महागाईपेक्षा बरी ही मिरची? लय झणका. लय झणका. काय तुमच्या बीड मध्ये? झणक्याला ताणच नाही इथं. हा. 12 रुपयाला वडापाव. 12 रुपयाला? हो. हा. सोयाबीनला भाव 5,000. हा. हो, एक वडापाव 12 रुपयाला. बरोबर आहे. हा. काही सर्वसामान्यांनी आयुष्यभर वडापावच खायचं का? आणि काय सवालच नाही. हा. हा, भूक लागलीस काय खावा. बरोबर बरोबर. हॉटेलला जायला पैसा कुठे? हा, हॉटेलला जायला पैसा नाही. 5,000 सोयाबीन विकलेली कुठे घालवायचा, ह्यांनाच बरोबर. घालवायचा. आपण सोयाबीनचा भाव तर आता वाढे मध्ये. हा, आता वाढे मध्ये. किती झाला, हा. किती झाला, नाही का काय? किती. सरकार म्हणते ना वाढवलाय. हो, मग किती वाढला सांगा की आम्हाला.
तुमचं कसं ऐकलं तुमचं कसं ऐकलं 46 काय परवड का नाही ना मजुरी तरी आली का काही चालू नाही ना काय वाटतंय का आजचे दिन आलेत म्हणून आजच्या दिन तर गेले कुठं वाड्याला हा पण मला सांगा PM किसान लाडकी बहिणी नाही येते यांनी खरंच शेतकरी समाधानी आहे का हो? काही समाधान नाही काहीच काय बदल व्हायला पाहिजे काहीच नाही काहीच आता नगर परिषदेने काम बघा गटर लाईन असतात रस्ते असतात वाटतंय का झालेत म्हणून कशाला काय झालंय कुठं काय तुमच्या बीड जिल्ह्यात मारण्याची दहशत आहे राव कुठं आहे नाही कशाला दहशत नाही राहिली काहीच नाही काहीच नाही हा? बरं काय वाटतंय बरं लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का तुम्हाला कशाचा फायदा आहे? कशाचा नाही हा? बर काय वाटतंय बरं तुमच्या काळात तर राजकारण जरा वेगळं होतं शब्दाला किंमत होती आता काय शब्दाला किंमत राहिली का आता काही नाही किंमत हा मनोराज्य झालं आता मनोराज्य झालंय हो कोणी काही करायचं कोणी काही करायचं हो काय या लोकांमुळे मतदानावरचा विश्वास उडतोय का जरा विश्वास उडत यायचं हा. दहशतवादी वाढीनं हा हे तुझं हे मज लय दहशतवाद वाढला काही सर्वसामान्यांना सुखाने जगता येते का हो जगता जे आहे ना सुखाने आता काय करणार आहे? हा. नाही इलाज आहे आता पर्याय नाही नाही इलाज आहे. हो काय वाटतंय का 5 वर्षात विकास झालाय म्हणून काय नाही कस काय झालाय हा जिथल्या तिथंच आहे जिथल्या तिथे हो कोणी निवडून आले तरी विकास नाही नाही काय नाही काय नाही काय नाही वाटतंय का बाबा लाडक्या बहिणीचा फायदा होतोय काय फायदा आहे हा लाडक्या बहिणीला सर गाव केलं हा आणि झाले निम्म हा काय वाटतं बरं दादा एकंदरीत दहशत विकास होतोय का हो मतदारसंघाचा का कुठेतरी दहशतीच्या नावाखालीच विकास मारला जातोय नाही विकास बिलकुल होत नाही हा. विकासाच्या नावावर लोकांचे पोट भरायचे धंदे चालू आहे एखादा रस्ता झाला ह्याचा मतलब हे नाही की सगळं बीडचा विकास बरोबर झाला. आहे आपण जिथं उभं रस्ता राहिलो म्हणजे विकास काय नाही राहील? बरोबर बोला लोकं सुधारायला पाहिजे लोकांना न्याय भेटायला पाहिजे हा. त्याला विकास म्हणतात फक्त रस्ते नाल्या करायला विकास लोक साधारण माणूस दहशतीमध्ये आहे बरोबर बरोबर पोलीस स्टेशन मध्ये गेले तर गुन्हा दाखल होतो का नाही अशी परिस्थिती असते बरोबर आहे हा. पोलिसच मॅनेज केलेला असतो हा, पुढारी असतो आमचा पुढारी येऊन सगळं मिठामिठी करीत हा. असतो तिथं मग काय वाटतंय बरं एकंदरीत ही सरकार बदललं पाहिजे का सरकार बदलला नाही पाहिजे सरकारने खालचे लोक टाईट करायला पाहिजे जे हा. अधिकारी आहे का ते बरं. अधिकारी टाईट पाहिजे मला आम्हाला. सांगा बीड मध्ये नगर परिषदेचा काय काय विकास राहिलाय बाबा करायचा बीडचा विकासने सगळा भाकास झालेला आहे विकासाची चर्चा हा. कुठं करायला लागले तुम्ही आता क्षीरसागर यांचा तर बाल किल्ला म्हणलं जातं बघा ना बाल किल्ला जाऊन खालच्या बीडामध्ये जाऊन बघा तुम्ही बाल किल्ला म्हणायला बाल किल्ला होत असतंय का हा आजूबाजूला जा ना हा क्षीरसागरांनी सगळं बीड खड्ड्यामध्ये टाकलंय बीड सारा खड्ड्यामध्ये हा, टाकलंय. सर, त्यांचे विकास झाले भरपूर हा, म्हणजे- त्यांचा विकास त्यांच्या दारात जाऊन गाड्या दाखवा ना जरा तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे कोट रुपयाच्या गाड्या कुठून आले पण आता मला सांगा बीजेपी सरकार म्हणते आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे खरंच सर्वसामान्यांचं सरकार आहे का नाही सगळी वाट लावलेली आहे काय सर्वसामान्याचं बिहारमध्ये एवढं सत्तेत आणले राहू त्यांनी बिहार मध्ये पैसा वाटला ना मग हा पण इकडे लाडक्या बहिणी आहेत की राव आपल्याकडे किती 1,500 रुपयात काय होते ह्यांच्या बायकाचा चहा पाण्याचा मेकअपचा खर्च आहे 1,500 नाही बरोबर आहे ना लाजीरवाणी गोष्ट आहे ना मग? मला सांगा शेतकऱ्यांना आजही पैसे आले नाहीत खात्यावर 15 रुपये किलो कापूस याचा मजूर घेतील हा 1500-700 रुपये 800 रुपये बाई कमी होती आणि यांनी महिन्याला 1,500 काय होते बरोबर आहे तेल किती महागविलं गॅस किती महागवाला पण हे तर म्हणतात लाडक्या बहिणींना घर चालवायला आधार भेटतोय कशाचा हा 1,500 1,500 हा ह्यांचं बरोबर आहे ह्यांना म्हणावा तुमच्या बायकायला हा तुमच्या महिला मंडळीला घरातल्या ऐका हा थोडा कॅमेरा क्लोज करा हा घरातल्या महिला मंडळीला आम्ही 1,500 रुपये रोज देतो हा, रोज. आपल्या शेतात काम करा रोज तुम्ही महिन्याला देतात दिवसाला दिवसाला रोज 1,000 रुपये देतो ते बी 10 ते 5 काम करा बायका असू महिला मंडळी मजूर म्हणून कामाला शेतकऱ्याच्या यायचं मी शेतकरी 27 एकर जमीन आहे 1,500 रुपये रोज देऊत आम्ही ते बी 10 ते 5 काम करा म्हणा नाही 11 ते 4च 11 ते 4 बस झालं बरोबर आहे हे शेतकऱ्यांच्या थंडी गरज सहन आहे. नाही व्हायची आता थंडीचा दिवस बरोबर आहे 2 घंटे लवकर बरं काय वाटतं बरं तुमच्या बीड शहराचा विकास झालाय का विकास एवढा विचार करावा लागतोय नाही विकास म्हणजे थोडाफार झालाय हा. बाकी काही नाही काहीच नाही बरं काय अपेक्षित होता बरं हे विकास काय विकास काय अपेक्षित आहे म्हणजे विकास म्हणजे पाणी पाहिजे 2 दिवसाला 2 दिवसाला पाणी हो हा तुम्ही बिस्लरीचे पेता 20 हा. रुपये लिटर बरोबर शेतकऱ्याला 22 रुपये 25 रुपये लिटर दूध घेता आणि 20 रुपये लिटरचं पाणी पिता बरोबर 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 हम्म. पण आणि 30 रुपये किलोची पेंड जनावरांना शेतकऱ्याला चारावं लागते बरोबर बरोबर म्हणजे 2 दिवसाला पाणी पाहिजे का नाही 2 दिवसाला हा तुम्ही 15-15 दिवसाशिवाय पाणी पाजता लोकायला बरोबर आहे बरोबर का आजार व्हायचे नाहीत
बरोबर आहे. आजारी पडायचे नाही. पण यांचं हॉस्पिटल आहे की आजारी पडलं की हा? आजारी पडलं की हॉस्पिटल बी यांचंच आहेत. मग महिन्याला द्या म्हणावं मग. बरोबर आहे.